ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. संगमनेर तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यानं आणि गारपिटीनं मोठं नुकसान झालेल्या भागांची पाहणी आमदार अमोल खताळ यांनी सोमवारी सकाळी केली आहे. यावेळी महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सरसकट पंचनामे करण्याचे तात्काळ आदेश महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, डेरेवाडी, गोडसेवाडी, निमज आणि राजापूर या गावांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसलाय. गहू, कांदा, टोमॅटो, मका तसेच डाळिंब पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अनेक शेतांमधील उभी पिकं आडवी पडली आहेत. गारपिटीमुळे डाळिंब बागांचं देखील मोठं नुकसान झालंय. धांदरफळ बुद्रुक गावाअंतर्गत डेरेवाडी इथे संजय शिवाजी साबळे यांच्या घरावरील पत्रे वादळी वाऱ्यानं उडून गेले. या घटनेमध्ये आदिती संजय साबळे हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावरती लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. साठेनगर येथील भास्कर अल्हाट यांच्या घरावरील पत्रे उडून गेले आहेत. यावेळी घरामध्ये झोळीमध्ये झोपलेल्या लहान मुलीला तिच्या आईनं प्रसंग उदान राखत सुखरूप बाहेर काढलं. तसेच वर्षा भीमराज गोरडे यांचं घर देखील कोसळले, त्यांचं मोठं नुकसान झालंय. धांदरफळ खुर्द येथील सिंधुबाई देवगिरे यांच्या डाळिंब बागेचे, भास्कर कोकणे यांच्या टोमॅटो पिकाचं नुकसान झालंय. निमज येथील कृषी भूषण पुरस्कार विजेते तुकाराम गुंजाळ यांच्या डाळिंब बागेसह शामराव किसन कासार यांच्या गव्हाच्या पिकाचं नुकसान झालंय. तसेच निमज येथील महानुभाव पंथांच्या आश्रमावरील पत्रे उडून गेले आहेत. आमदार अमोल खताळ यांनी महसूल आणि कृषी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांना धीर दिला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळण्यासाठी पंचनामे यामध्ये विलंब न करता पूर्ण करावेत असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेत. या पाहणी दौऱ्यामध्ये उपविभागीय कृषी अधिकारी अजय गोसावी, तालुका कृषी अधिकारी रेजा बोडके, निवासी नायब तहसीलदार सुभाष कदम, ग्रामपंचायत अधिकारी सुरेश मंडलिक, धांदरफळ खुर्द ग्रामपंचायत अधिकारी राजेश गुंजाळ यांच्यासह महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. शावीद शेख, C24 संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 024 25 22 75 74 तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.